तर मान्यवरांचं शुभागमन इथे झालंय. श्री ज्ञानेश्वर खंडू डोंगरे यांचे ते शुभागमन झाले. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे स्पोर्ट्स शूज आहेत ते कैलासवासी खंडू पांडू डोंगरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी इथे दिलेत. तर त्यांना मी विनंती करेन सन्माननीय ज्ञानेश्वरजी डोंगरे आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर यावा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दातोलीचे सन्माननीय मोतीराम दळवी यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावा. आपलं हार्दिक स्वागत. चला गेम ऑन करूया. मैदानामध्ये सामन्याला सुरुवात आपण करत आहोत. आई एकविरा दातिवली विपक्ष नी यंगस्टर्स शिवशक्ती धाकटी जुई. अगदी या सामन्याला आपण मैदानामध्ये सुरू करतोय. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. पंचाने ग्रीन सिग्नल दिले. ठीक 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं संपलीच पाहिजेत हे लक्षात घ्या. अन्यथा चौथ्या षटकामध्ये एक फिल्डर रिंगणात येऊ शकतो. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. पहिलाच बॉल समोरून टेकअप केले चेंडू नावे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना सलामीवीर भूमिकेमध्ये दातिवली संघाकडून आले तेजस पाटील आणि भावेश दळवी हे ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून मैदानामध्ये खेळत आहेत. आणि टीमचा मुख्य खेळाडू दीपेश करत आक्रमण केला. हल्ला केला. या बॉलवर सरळ फेकून दिला लॉंग ऑन सीमा पलीकडे 6 धावांसाठी. नियंक्सर शिवशक्ती धाकटी जोगी सध्या संघ मैदानात खेळत आहेत. आमचे समालोचक मित्र संयम घरत यांच्याकडून संघाला शुभेच्छा येत आहेत. चांगला चेंडू इथे बघायला मिळाला. कमबॅक करत असताना पहिला चेंडू 7 धावा सध्या फलकावर सलगतात. पहिला चेंडू अवांतर आला. तदनंतर षटकार आपण बघितला आणि येथे निर्धाव चेंडू आलेत. आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळाला. चांगलं एलिव्हेशन सोडल्याने हॅरम ऍक्शन आहे दीपेश यांची. वेग जरी कमी असला तरी नियंत्रित टप्प्यासाठी ओळखले जातात आणि गेले कित्येक वर्ष आज एक यंगस्टर्स संघ एकत्र बरेच खेळाडू त्यांनी घडवलेत आणि संपूर्ण यंगस्टर्स खेळाडूंना एकत्र घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय. या 2 धावा या बॉलवर कंप्लीट झालेत. धावसंख्येचा टोटल पुढे चाललाय. आतापर्यंत 9 धावा आलेत. लेग ग्लान्स पद्धतीने या चेंडूला फटकावलाय. एक रन पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न. दूर वरून थ्रो येईल तोपर्यंत 2 कंप्लीट झालेत. कलेक्ट झालाय बॉल. बॅकअप मिळाले तिथे. 2 धावांवर संतुष्ट व्हावं लागेल. सुरुवात चांगली झाली. मैदानामध्ये मागील 2 चेंडूमध्ये 2 डबल आलेत. रन फलकावर धावा आहेत त्या टोटल आता 11 रन. बिनबाद चांगली सुरुवात दातिवली संघाच्या वाट्याला. पहिल्यांदा फलंदाजी आली मैदानामध्ये. समोर खेळायला सुद्धा हवेमध्ये चेंडू मुक्त संचार करतो. फिल्डर बॉल खाली मिड ऑन मधून थोडे पाठीमागे सरकले. कॅच कलेक्ट केला आणि तदनंतर विकेटची पतन होते तेजस पाटील
दररोज खेळतो, ज्यामध्ये 7 सामने आणि तदनंतर आपण दुसऱ्या 2 मॅचेस एक्स्ट्रा खेळतो, त्यामध्ये विनर वर्सेस विनर ही तिसरी देखील वाढते. 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. याच्या अगोदर आपण 3 सामने खेळले आहेत. हा 4था सामना आजच्या दिवसामध्ये सुरू आहे. सामना अगदी वेळेनं सकाळी सुरू झाले आणि वेळेनं प्रत्येक मॅच संपते. वेळेचं बंधन हे प्रत्येक टीमवर आहे. तेजस बाद झाल्यानंतर सुभाष वैधी हा खेळाडू मैदानामध्ये फलंदाजीसाठी आले. पहिली सफलता मिळाली मैदानामध्ये दीपेश खरेतला. भरपूर अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्याचा फायदा त्याने आतापर्यंत उचललाय. ऑन बोर्डवर धावा सध्या 11. हो, काय चेंडू होता, क्लीन बॉल. एष्टा उद्ध्वस्त झालेत, फलंदाज बाद. त्यामुळे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायचे, वेळ थांबणार नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. परंतु जर तुम्ही 15 मिनिटांपेक्षा 1 सेकंद जर जास्त घेतला, 16वा मिनिट सुरू झाला, तर एक फिल्डर अंतिम षटकामध्ये सर्कलच्या रिंगणामध्ये येईल हे लक्षात घ्या. द्वितीय षटकामध्ये आता गोलंदाजीसाठी आलाय रोहित खेळत आलाय. रोहित घरच सज्ज होत असताना वॉर्निंग ट्रॅकवर त्यांना आता प्राचारण करण्यात आलंय. धाकटीचोई गाव म्हटलं तर या गावामध्ये रोहित घरत या नावाचे मला वाटते 4 खेळाडू आहेत. त्यामुळे कधी कधी कन्फ्युजिंग होतं. हरकत नाही, मैदानामध्ये जाऊया. यंगस्टर्स हा खेळाडू रोहित घरत आलाय. अगदी टॅपिंग क्रिकेट मैदानामध्ये बघितलं, 1 रन पूर्ण झाले, दुसरीसाठी प्रयत्न केला नाही. गुड थ्रो, लगेच एकाच ऍक्शन मध्ये रन फलक सध्या 1 धावेने पुढे चाललाय. दीपेशचं पहिले षटक फार तीक्ष्ण राहिलं, जरी पहिल्याच बॉलवर वाईड आणि तदनंतर षटकार आला असला तरी त्या षटकामध्ये त्यांनी कमबॅक जरूर केलं होतं. 2 महत्वाचे विकेट सुरुवातीला धक्के देणं हे फार गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून मोठी सफलता असते, मोठं सक्सेस असतं. लेटकटचा प्रयत्न केला होता, शॉर्ट पॉइंटला खेळाडू तैनात आहेत. कोणती रन इथे 1 रन पूर्ण झाले, माफ करा. आणि इथे आपण बघू शकता जो वेळ मिळाला, जो अवधी मिळाला, बॉल जोपर्यंत फिल्डर पर्यंत पोहोचेल, कारण 24 पावलांची जवळपासची विकेट आहे, त्यामुळे थोडी टेनिस विश्वामधील ज्याला शॉर्ट विकेट आपण म्हणतो, फलंदाजी तरी देखील चांगली झाली या इष्टीवर. समोर खेळत फटका चांगला आहे, खेळाडू बॉल पर्यंत येतील, चांगला झेल तिथे कॅरी केलाय आणि विकेटची पतन, आणखीन एक विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. बैलगाडा क्षेत्र चांगलं आहे, परंतु या क्षेत्रामध्ये जे उतरतात त्यांना मी सांगू इच्छितो की आपला नोकरी धंदा, शिक्षण तुम्ही घेत असता तर शिक्षण या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. शौक बडी चीज आहे हे नक्कीच मानतो. मनोरंजनासाठी प्रत्येक गोष्ट आहे. क्रिकेट आपण खेळतो, मनोरंजनासाठी खेळलं पाहिजे. मैदानामध्ये आपण जेव्हा शर्यतींचा शौकीन तुम्ही असाल तर मनोरंजनासाठी शर्यतीला गेलं पाहिजे, नाही असं नाही. प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं, त्या लिमिटमध्ये राहून जर नाहीतर घरच्यांच्या शिवाय खायच्या आणि बाहेर जाऊन मजा करायची, त्या गोष्टीला अर्थ नाही. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. रोहित थोडंसं रनवे मध्ये अडथळा इथे निर्माण झालाय, पंच डेड बॉलचा इशारा आम्हाला करतायत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि रन फलकावर धावा आतापर्यंत लागलेत 13 धावा.
फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 3 सलामीवीर परतलेत मिडल ऑर्डर मध्ये फलंदाज यश आणि हेमंत डाव सावरायचा बॅलन्स करायचा संघाचा हा डाव अगदी समोर डाऊन द ग्राउंड एक रन बनले थोडी खराब फिल्डिंग दुसरी पूर्ण तिसरी साठी का प्रयत्न केला जाईल होय वेळ मिळाला अवधी मिळाला फायदा उचलला 1च्या जागी 3 गुड रनिंग बिटवीन द विकेट ही तत्परता असते ही चाळाकी असते कधी कधी होतात या गोष्टी कधी कधी आपण सिंगल डबल वाचवायला जातोय याचा परिणाम जर मिसफिल्ड झाली तर तिसरी बनते यश सज्ज झालाय स्ट्राइक एंड कडे चांगला चेंडू चॅलेंज केलं इथे वाईड यॉर्कर थोडस वाईड लाईनचा ऍडव्हान्टेज दिलं गेलाय गोलंदाजांना जरूर कारण एक मोठं मैदान आणि थोडी चांगली खेळपट्टी धावसंख्येचं एकंदरीत टोटल आता सध्या आपण बघतो संघ थांबलाय 16 वर सुंदर गोलंदाजी रोहितनं एक स्कोरिंग शॉट या ओव्हर मध्ये त्यांनी दिला नाही एक धाव इथे पूर्ण झाली दुसरी साठी नकार दिलाय सिंगल वर संतुष्ट व्हावं लागेल दोन्ही खेळाडूंना इथे पाहता पाहता 2 षटकं संपली यस रामबाडी सरांचा हा इशारा आलाय पहिल्या 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर रणफलकावर धावा लागले त्यात 3 बाद दातिवली संघाच्या 17 पुढे छकड्यांच्या जंगी शर्यती मी देखील शर्यत शौकीन आहे नाही असं नाही वेळ जेव्हा मिळेल तेव्हा जरूर परंतु आपला काम धंदा व्यवसाय सगळं जे काही असो ते सांभाळून मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना समोर खेळत बॉल उंच उडायला हवेमध्ये मुक्त संचार करतोय 2 फिल्डर बॉलच्या पाठीमागे स्वतःला बॅलन्स केलं सावरलं आणि हा झेल खूप चांगल्या कॉन्फिडन्सनं कलेक्ट केलाय फलंदाज बाद संघाला तातिवली संघ अनबॅलन्स होतोय करावं लागेल मैदानामध्ये बॅलन्स टीमला कारण आता हे मोमेंट आहे पाच झाले तेजस पाटील एक षटकर्त्याने लगावलं त्यानंतर संघ थोडस अनबॅलन्स फक्त खेळाडू मैदानात हजेरी लावण्याचे काम करतायत मी म्हणेन फुल टाइम वर्क करावा लागेल फुल टाइम नाही तर आता मिडल ऑर्डरला पार्ट टाइम जॉब देखील करावा लागेल कारण संघाची स्थिती सुधारणं हे आपलं आद्य कर्तव्य मैदानामध्ये उतरता क्षणी एकच ध्येय मैदानामध्ये असलं पाहिजे माझ्या संघासाठी मला सर्वस्व समर्पण करायचंय जे शिवधनुष्य पेण्याची संधी माझ्या टीमनं माझ्या खांद्यावर दिले ते मी पेन हे तेवढं महत्वाचं परंतु गोलंदाजी फार सुंदर झाली तिसरं षटक सध्या सुरू असताना गोलंदाजी मार्कवर मयूर घरात आलाय थर्ड ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवर येता क्षणी त्याने विकेट घेतले आत्मविश्वास तर जरूर वाढला असेल उत्सव पाटील मैदानामध्ये आलाय पॅडल करायचं होता या चेंडूला यस पंच सांगतात लेग बाय च्या स्वरूपानं ही रन एक्स्ट्रा खात्यामध्ये जोडले जाईल बॅट्समनच्या कोट्यामध्ये जोडला जातो डॉट त्यामुळे एक एक रन एक एक डॉट बॉल इम्पॉर्टंट असतो धावा थोड्या स्लो आहेत धावगती थोडी स्लो आहे थोडस स्पीड जनरेट करावा लागेल थोडस एक्सप्रेस वे आता पकडून टॉप गिअर मध्ये कसं इथून जाता येईल याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल फलंदाजीला प्रयत्न सुरेख होता तिथे परंतु पॅटर्न बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाहीये आय आणि हँड कॉर्डिनेशन म्हणतात हा खेळ नजरेचा आहे जेवढी नजर बसेल तेवढं कॉर्डिनेशन चांगलं बनेल अंदाजी फटके इथे मारून जमणार नाही इथे हा फटका उडवला हवेमध्ये भरपूर उंच मिड विकेटचा खेळाडू सांगतोय ते ट्राय करतोय परंतु सूर्याच्या अतिनील किरणाला सामोरं जाऊ शकला नाही 2 रन तिसरी अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळालं 3 धावा या बॉलवर परिपूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी हे महत्वाचं असतं झेल हवेमध्ये उडल्यानंतर बरेच खेळाडू झेलकडे बघत बसतात धावांकडे दुर्लक्ष असतं परंतु दातेली संघाची ही जोडी त्याला माहिती होतं की झेल हवेमध्ये आहे भरपूर उंच गेलाय
त्यामुळे जर कदाचित सुटला तर 3 रन मिळतील आणि त्यांनी रन सुरू ठेवल्या. झेलकडे ते पाहत बसले नाही आणि 3 धावा या बॉलवर आले. धावसंख्येचं समीकरण 21. स्लोअर वन वाईड यॉर्कर गतीनं बीट केलं यावेळेस गोलंदाज मार्कवर मयूर घरत. सुंदर अगदी त्याचाही हस्तक्षेप राहिलाय टीमच्या सुंदर गोलंदाजीमध्ये. आणखी एक चांगला चेंडू. आता ही मिस्टेक आम्हाला 12व्या खेळाडूने आता सुधारली. नयन घरत होते बॉलिंग ट्रॅकवर आणि ओव्हर इथे एंड होईल. पहिल्या 3 षटकांचा खेळ आता रणांगणामध्ये संपला आणि बॅटिंग करणारा दातिवली संघाचे 18 चेंडू नंतर रन फलकावर धावा फक्त आणि फक्त 21. एकूण फलंदाज बाद झाले 4. हे थोडा अटॅकिंग मोड मध्ये मी नुकता देखील उल्लेख केला होता. दातिवली संघाला इतकं शांत राहून जमणार नाही. शांतीत क्रांती कशी करावी हे पकडावं लागेल. इथे पुन्हा एकदा एक झेल कॅरी केला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. संघाच्या अडचणी वाढत चालल्यात. काय गोलंदाजी केली आहे यंगस्टर्स या संघानं. अतिशय मैदानामध्ये दमदार कामगिरी राहिली आहे सध्या धाकटी जुईची. नवीन फलंदाज आलाय तर 7व्या क्रमांकावर रोशन नाईक. ज्या प्रमुख 5 फलंदाजांना जमलं नाही ते आता करून दाखवण्याची वेळ आली आहे. म्हणून तर म्हटलं जातं ना की कर दिखाओ कुछ ऐसा दुनिया करना चाहे आपके जैसा. जे इतरांना जमलं नाही तेच करण्यामध्ये फार काय मजाच वेगळी आहे आणि ते करावं लागेल. बॉलर तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. अंकुर गोलंदाजी करत असताना दिशामधून भरकटलेत आणि पंच सांगतात की हा वाईट बॉल एक्स्ट्रा रन येईल. अजून एक धाव संघीय कोट्यामध्ये जोडली जाईल. 22 धावा 5 गडी बाद. अर्धी सेना मैदानातून बाहेर आलेत. आता मिडल ऑर्डर आणि बॉटम एंडर अवे फ्रॉम द बॉडी केला. यस इट इज युअर रिचेबल बॉल हे पंच सांगत असताना आपल्या झोन मधून चेंडू निघून गेलाय. सध्या धावा फार कमी आहेत. इथे गोलंदाजीची गुणवत्ता जी पेश केली ती फार सुंदर राहिली आहे सध्या धाकटी जुईच्या दृष्टिकोनातून. 30 किंवा 30 लीला 30 दहशत गोलंदाजी पुन्हा एकदा बघायला मिळते. प्रत्येक गोलंदाजानं एकापेक्षा एक वरचढ गोलंदाजी केली आहे. जसं म्हणतात ना की एकाला झाकावं दुसऱ्याला बाहेर काढावं अशी परिस्थिती मैदानामध्ये गोलंदाजांनी तयार करून ठेवली आहे. सुंदर गोलंदाजी. मोठे फटके कधी येतील आता नाही तर केव्हाच नाही. यावेळेस बोलावं लागले पंचांना. सांगतायत की वाईट बॉल. मानसिकता आणि स्ट्रॅटजी अभ्यास करून मैदानामध्ये उतरलेला अगदी हा धाकटी जुई संघ आणि आतापर्यंत केलेली गोलंदाजी टोटली अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाजांना मेहनत करण्यासाठी भाग पाडायचं. म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये बॅट चालते जेवढी तेवढी पाय चालणं गरजेचं असतं. फुटवर्क इम्पॉर्टंट. डान्सिंग डाऊन द विकेट. कडे खेळाल तर तुम्हाला मैदानामध्ये साथ मिळणार नाही. जसं म्हटलं जातं नाही की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर त्या दोन्ही गोष्टी काही कामाच्या उरत नाही. आणि सध्या तेच मला ओलावं लागेल. पंचांना पुन्हा एकदा लाईन चेक करतायत राम पाटील यांना आपण बघतो. चंद्रन गावचा एक गुणवंत खेळाडू आज पंचांच्या भूमिकेमध्ये आणि सातत्याने ते करत आहेत. आणखी एक अवांतर चेंडू त्याला रन फलकावर धावा आहेत. टोटल 24 दुपारचे ठीक आपण 12:48 बघताय समोर खेळ. बॉल चालेल लॉंग ऑनला. फिल्डर जेल अगदी इथे कॅरी करत असताना आणखी एक विकेटचे पतन.
त्याला विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करा. त्याच्यामुळे दोन्ही टीमचे संघनायक चला आपण आता या टॉस साठी. वेदांत आलेत आता फलंदाजीसाठी. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे राहिला. आणखीन एक वाईट बॉल. काल एक सामना खरं तर मला वाटतं गोठिवली आणि कामोठे यांच्यामध्ये काल रजनी स्पर्धेमध्ये झाला मोरावेच्या, आणि जवळपास एका मॅच मध्ये 25 वाईट आले होते. गोठिवलीने 15 वाईट फेकले होते आणि 10 वाईट कामोठ्यानं. कॉमेंटेटर दमले होते वाईट सांगून वाईट सांगून वाईट सांगून. मला वाटतं जवळपास ऑलमोस्ट त्या सामन्याला 1.5 तास गेला होता. सगळ्यात मोठी मॅच आहे. 4 षटकांचा सामना 1.5 तास चालला. भरपूर काही बिघडलं होतं काल बघितलं. आणि ते जे 15 वाईट फेकले होते गोठिवलीनं, त्याच 15 वाईटनं मॅच हरले होते. आणि मैदानामध्ये आता आपण बघूया. खेळाचा पहिला डाव संपला आणि एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये रन फलकावर धावा लागले त्या 25-26 धावांचं आव्हान आहे. द्वितीय सत्रामध्ये 24-26 करायचे यंगस्टर्स शिवशक्ती धाकटी चुई संघाला एकविरा दातेलीच्या अगेन्स्ट. का पहिल्या सत्रामध्ये जेवढी भन्नाट गोलंदाजी केली, अगदी पहिल्या सत्रामध्ये करत असताना जी उत्कृष्ट कामगिरी केली गोलंदाजीतून धाकटी चुईनं, तेवढी सुंदर गोलंदाजी करेल का? कारण आता ही वेळ अशी आहे, तेवढी सुंदर नाही तर त्याहून जास्त सुंदर करण्याची वेळ आली. बघा उल्वे बी आणि नारिवली बी, मला वाटतं नारिवलीचे कॅप्टन इथे आलेत. उल्वे बी संघाचे कॅप्टन, आपण नोटिफिकेशन साठी कॉल साठी लगेच संपर्क करा. ही इनिंग संपेपर्यंत तुम्हाला टॉस साठी यायचं आहे, अन्यथा इनिंग सुरू होण्याच्या आत तुम्हाला टॉस साठी यायचं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी मिळते, हे लक्षात घ्या. प्लीज टॉस साठी लगेचच या. करूया थोडंसं आवाजामध्ये बदल. ऐकूया मंगेश पाटील. तीन एका साईडला एकविरा दातिवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटी जुई. पहिला सत्र पाहिलं, भरपूर चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजांना चांगले योगदान दिलं. गोलंदाजी करत असताना धाकटी जुई टीम ज्या संघानं टॉस जिंकल्यानं सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानं चारही गोलंदाजांना यशस्वीरित्या गोलंदाजी केली आणि 24 चेंडूच्या अखेरीस अर्थात 4 षटकांच्या अखेरीस फक्त 24 धावेवरती थांबवलं. बॅटिंग करत असताना खरं तर दातिवली टीमला आणि सेकंड सत्रामध्ये 25 धावांचं लक्ष घेऊन आता उतरावा लागेल न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटी जुई टीमला.
चांगली स्पर्धा आहे पूर्णपणे वेळेवरती सर्व सामने कव्हर होताना आपण पाहतोय थोडासा उशीर केलाय खरं तर विनंती असे उलवे बी टीमच्या संघनायकाला की आपण टॉससाठी या नारिवली टीमचा संघनायकाला वेळेवरती तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय तर विनंती आहे उलवे टीमच्या संघनायकाला की आपण टॉससाठी या 25 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये सेकंड सत्रामध्ये करायचे सातत्यानं आपण पाहिले पंचांची भूमिका भरपूर चांगली कामगिरी आज बिजी शेड्यूल ज्यांचं सातत्यानं पाहिलं ते रामजी पाटील सर आणि त्यांच्या समेत प्रशांतजी पडके सर यांना ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहता उन्हाच्या तडाख्यामध्ये भरपूर चांगली पंचांची भूमिका सातत्यानं त्यांची देखील राहिली त्यांचे आभार व्यक्त करूया त्याच्या या स्पर्धेला पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज करत असताना एक चांगली वाहिनी या टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय ते आमचे प्राप्ती डिजिटलचे प्रोप्रायटर जितूबाई यांची वाहिनी या स्पर्धेमध्ये लाईव्ह कव्हरेज करते त्यांचे आभार व्यक्त करूया त्याच्यानंतर आमचे स्कोरर मित्र विवेक डोंगरे ज्यांची भरपूर चांगली स्कोरिंग आणि आज ज्यांचा आवाज ऐकायला मिळते ते आमचे खरं तर मित्र अर्थात वैभव ऑफिस सर थँक्यू सो मच जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत 25 धाब्यांचं लक्ष कशा रीतीनं पार केलं जाईल सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळत धाकटी जुई सलामीची जोडी खेळपट्टीवरती दीपेश गरद आणि सिद्धेश गरद पहिलाच बॉल लो फुलटास होता फक्त दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू फरार पहिल्याच बॉलवरती हा दमदार चौकार चोवीस धाबा 25 धाबांचं लक्ष पार करायचं आणि अशा स्थितीमध्ये पहिलाच बॉल लो फुलटास फेकला ज्याच्यावरती चौकार फलंदाज दीपेशच्या बॅटमध्ये आपण पाहिलं सेकंड बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न आता चेंडू हवेमध्ये विकेटची संधी होती चुकी केली आणि ते जीवनदान दिलं फलंदाज दीपेश गरजला तुम्ही दिलेलं जीवनदान म्हटलं तर ना पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला नव्यानं आमंत्रण देणं आणि तेच केलं सध्या गोलंदाजी करत असताना दातिवली टीमनं आधीच आपण पाहिलं तर लो स्कोअरमध्ये फाईट करायची आहे त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक खेळाडूला 100% योगदान द्यावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये सोडलेला झेल तुमच्यासाठी कर्दनकर राहील डॉट चेंडू आला धाबसंख्या स्थिर फलकावरती 4 पुढचा बॉल वेगवान व रीतीनं बॉल डिलिव्हर केला बॅटची इनरेज घेत असताना चेंडू एस्ट्रिकच्या हातामध्ये विसावलाय थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज भावेश ज्या गोलंदाजाचा वापर केला सध्या दातिवली टीमनं पहिल्या सत्रामध्ये थोडासा बॅकफुटवरती राहिला धाबा बनल्या व्यवस्थित झाले नाही एक चांगलं टार्गेट सेट करता आलं नाही आता लो स्कोअरमध्ये फाईट द्यायची आहे त्याच्यामुळे गोलंदाजी चांगली होणं महत्त्वाचं राहील सलग 2 बार निर्धाव फेकले समोर पुन्हा एकदा फलंदाज दीपेश गरद हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये दीपेश गरद आणि सिद्धेश गरद ही सलामीची जोडी प्रहार केला ऑन साइडला इनसाइड आउट चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहेत P1चा षटकांना दुसरा चौकार फलंदाज दीपेशच्या बॅटमधून दोन चौकार फलंदाज दीपेशच्या बॅटमधून आल्या आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचलाय टोटल 8 या आकड्यावरती पण लक्ष मोठं नाहीये त्याच्यामुळे हे मोठे फटके मॅच पासून दूर घेऊन जातील दातिवली टीमसाठी पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे कॅचसाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं होतं आणि इथे सिंगल मिळालं एका धाबेला प्राधान्य दिलं एका धाबेनं संघ देखील पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या पहिली संघ 9 या आकड्यावरती चांगली बॅटिंग करतात 2 चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक चांगले योगदान दिलं दीपेश गरदना आता स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईकवरती फलंदाज सिद्धेश गरद हा फलंदाज तुम्ही पाहता डावकाचा एक विस्फोटक खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये तुम्हाला ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकते मात्र तुमची रणनीती महत्वाची असते कशा रीतीने खेळ राहील मॅच मध्ये खरं तर बॅटिंग करत असताना धाकटी जोई टीमचा 26 धाब्याचं लक्ष माफ करा 26 धाबा हा अंतर पार करायचा पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा भावेश P1चं पहिलं षटक भावेश बॉलिंग ट्रॅक वरती समोर सिद्धेश गरद अगदी खोलवर टप्प्याचा बॉल डिलिव्हर केला बॅक टू द बॉलर आपल्याच बॉलरमध्ये चेंडूची अडवणी केली आणि अंतिम बॉल फेकला डॉट अशा रीतीनं पहिल्या षटकाचं केस समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या केस बॅटिंग करत असताना शिवशक्ती धाकटी जुई संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती लक्ष पाहिलं 26 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा आहे हॅलो बघा
उलवे बी संघाचे कॅप्टन आपण अजून टॉस साठी रिपोर्टिंग केली नाहीये. प्लीज नाणेफेकीच्या कॉल साठी या. कोणत्याच आयोजकाला वाटत नाही की माझ्या आमंत्रित संघाला मी पॅनल्टी द्यावावं, परंतु जर तुम्ही बंधनं तोडत असाल तर पॅनल्टी ते निश्चित आहे. अगदी काल आणि परवा 2 दिवसामध्ये 3 संघांना पॅनल्टी ऑलरेडी लागली आहे. त्यामुळे प्लीज नाणेफेकीसाठी या. नक्कीच वैभव सर, आपण विचार केला कालच्या दिवसामध्ये चिंद्र संघ पॅनल्टी घेऊन केला आणि तो संघ पॅनल्टीसाठी चालला. असंही होतं कारण की पॅनल्टी दाबा तुमच्यासाठी भरपूर मागण्या राहतात. त्याच्यामुळे मी विनंती करेन उलवे टीमच्या संघनायकाला की आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती दाबा पाहिला. संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. 26 धाब्यांचं लक्ष पार करायचं. सलामीची जोडी तुम्हाला केलपट्टीवरती पाहायला मिळाली. फलंदाज दीपेश गरज ज्याच्या बॅटमधून 2 चौकारांना त्याला साथ देत असताना सिद्धेश गरज ज्यानं अद्याप अकाउंट ओपन केलं नाही. सेकंड षटक पहिलाच बॉल. हा प्रकार होता अगदी हलक्यात पुश केला. पुश कर खुश राहा. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न क्षेत्ररक्षक चाचपारले आणि त्याचा फायदा मिळाला. सध्या बॅटिंग करत असताना शिवशक्ती धाकटी जोई टीमला 2 धाब्याला 2 धाब्यांना संघ पुढे सरकलाय. फलकावरती धाबा पहिला. संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगले क्रिकेटर सध्या मैदानाच्या आतमध्ये धाकटी जोई टीमचा, कारण की अवघ्या 26 धाब्यांचा पाठला करायचा आणि तो पाठला करत असताना सलामीची जोडी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. हलक्या त्यानं पुन्हा एकदा पोस्ट केला. चांगली रणनीती आखली सध्या दीपेश करत ना. पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार केल्यानं 2 धाबा. पण डबलला प्राधान्य दिलं जातं. महत्वाचं क्रिकेट, चांगलं क्रिकेट केलं जातं. फलंदाज दीपेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2 धाबाला 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचला. टोटल बलकावरती धाबा पहिल्या 13 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आता समीकरण पाहिलं बॉल शिल्लक आहेत टोटल 16 आणि अवघ्या 13 धाब्यांची गरज. अर्धा पल्ला गाठले. सध्या बॅटिंग करत असताना शिवशक्ती धाकटी जोई टीमला प्रत्येक गोलंदाजाला भरपूर चांगले योगदान दिलं आणि अवघ्या 25 धाब्यावरती रोखण्याचा कारनामा या स्पर्धेमध्ये केला नक्कीच धाकटी जोई टीमनं. आणि सेकंड सत्रामध्ये 26 धाब्यांचं लक्ष. पुढचा बॉल वेटानाच लेट कटचा फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. डबलसाठी प्रयत्न नकारलाय दीपेशनं आणि एकच धाब्याने समाधान मानला आणि एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. उलवे टीम तुमचा संघनायक अथवा कोणता प्रतिनिधी आला असेल तर आपण व्यासपीठासमोर या टॉस करून घ्या, अन्यथा पॅनल्टी पॅनलाइज केली जाईल. कारण की या स्पर्धेमध्ये ऑलरेडी 3 ते 4 संघांना पॅनल्टी दिल्या. त्याच्यामुळे उलवे टीम आपला संघनायक अथवा कोणता प्रतिनिधी आपण टॉससाठी लगेच पाठवा. 14 धाबा धाव पुस्तकावरती अजूनही 12 धाब्यांची गरज. पाच शिल्लक 15 गोलंदाज तयार. प्रार केला ऑनसाईडला ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये सिंगल कंप्लीट. सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी हा सामना जिंकू शकतो धाकटी जोई संघ. आणि 30 रणनीती आखून चांगली बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज. अगदी संयम शांत दिमागानं खेळ करत असताना धाकटी जोईसाठी ही सलामीची जोडी आहे. विकेट गमवलं नाहीये, शुभसंकेत राहिले सध्या बॅटिंग करत असताना धाकटी जोई टीमसाठी. वैयक्तिक चांगलं दीपेशचं देखील खेळ आपण पाहिलं. 2 चौकाराच्या मदतीनं सध्या तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. हलक्या हाताने केलेलाय. पाच चांगली बॅटिंग करत असताना आपण दीपेशला पाहतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी तुत्तू माय थ्रो मात्र ऑन स्टंप होणं गरजेचं होतं. थ्रो थोडी अचूक राहिली आणि त्याच्या कारणास्तव चित्याच्या चपलाने या 2 धाबा कंप्लीट केल्या. डबलला प्राधान्य दिला. 2 धाब्यांना संघ जाऊन पोहोचला. टोटल पलकावरती धाबा पाहिला 17 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आता 13 बॉल 9 धाब्यांची गरज. 13 बॉल 9. समोर एक धाकड खेळाडू, विस्फोटक खेळाडू ज्यानं सातत्यानं अनेक वेळा भरपूर चांगला खेळ साकारून दिला. तो फलंदाज स्विच हिट केलाय. चांगला फटका, तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण शॉट थर्ड मान मध्ये. आणि इथे मात्र हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण देखील. 2 षटकांचा केस समाप्त झाला. ड्रिंक्स टॉवले आपण मैदानाच्या आतमध्ये घ्या. अजून विनंती असेल पण पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. टोटल पलकावरती धाबा पहिला 17. लक्ष 26 धाब्यांचं होतं. आता येणारे 12 बॉल आणि अवघ्या 9 धाब्यांची गरज.
खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. लक्ष 26 धाब्यांचं होतं. आता येणारे 12 बॉल आणि अवघ्या 9 धाब्यांची गरज मॅच मध्ये शिवशक्ती धाकटी जोडी टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज सिद्धेश गरत आणि दीपेश गरत ही सलामीची जोडी आणि चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. संयम शांत दिमागानं खेळ करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये. तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुभाष वैदी. पहिलाच बॉल लाईन खराब आहे, पंचाने दंडित घोषित केला. इट इज द वाईट की अभ्यंतर एक्स्ट्रा एक धाव ऍड केली जाईल. बॅटिंग करत असताना धाकटी जुई टीमच्या अकाउंटमध्ये आणि संघ जाऊन पोहोचला. टोटल 18 या आकड्यावरती. समीकरण देखील चेंज झालंय. आता बॉल शिल्लक टोटल 12 न अवघ्या 8 धाब्यांची गरज. 12 बॉल 8चं समीकरण. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे लेग पायस मध्ये सिंगल मिळेल. एका धावेला प्राधान्य. पण लेग बायस मध्ये धावा आहेत किंवा बॅटने धावा आहेत, धावा येणं हे गरजेचं आहे. आणि एक चांगली रणनीती आहे. सिंग डब्बाला सध्या प्राधान्य दिलं जातं. हलवारपणे सध्या खेळ करत असताना मॅच मध्ये आपण धाकटी जुई टीमला पाहतोय, कारण की लक्ष मोठं नव्हतं, विकेट गमवलं नाहीये, पार्टनरशिप भरपूर चांगली बनवली आणि अंतिम क्षणापर्यंत ही पार्टनरशिप सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुभाष वैदी याचा वापर केलाय. लव उलटा सालक्या हाताने केला. ऑफसाईडला मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि पुन्हा एकदा सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या पहिली टोटल 20. आता अवघ्या 6 धाब्यांची गरज आहे. एखादा मोठा फटक्यानं मॅचला फिनिश करून देईल. सध्या बॅटिंग करत असताना शिवशक्ती धाकटी जुई टीमला समोर फलंदाज पाहिलं सिद्धेश गरत, एक विस्फोटक खेळाडू. अनेक वेळा भरपूर चांगली फलंदाजी आपण त्याची पाहिली आहे. हा तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार केलाय पुन्हा एकदा अलाउन द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे, थोडस पम्बलिंग झाला आणि इथे तोपर्यंत 2 धाबा. संघ जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती. उलवे टीम आपला संघनायक पाठवा, अन्यथा पॅनल्टी पॅनलाइज केली जाईल, याच्याकडे लक्ष द्या. वारंवार तुमच्यासाठी सूचना. लाईव्ह जर तुम्ही पाहत असाल तर तुमचा कोणता खेळाडू येथे पोहोचला असेल तर त्याला देखील आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती पाठवा. बॅकफुट वरती गेलोय. पंच करण्याचा प्रयत्न जरूर होता. लेंथ लाईन भरपूर चांगली होती आणि इथे मात्र हा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर फरकावरती संघ 22 या आकड्यावरती. 4 धाब्यांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल, माफ करा, 8 बॉल 4 धाब्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुभाष वैदी हा 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. मॅच मध्ये कमबॅक करेल का सध्या दातिवली संघ, हा मोठा प्रश्न. येणारे 7 बॉल 4 धाब्यांची गरज. पहिला धक्का बॅटिंग करत असताना न्यू यंग स्टार शिवशक्ती धाकटी जुई टीमला फलंदाज सिद्धेश करत. बॅक टू द पवेलियन. छत्रपती शिवाजी चांगली फाइट देत असताना आपले सामने शेवटचा अंतिम बॉल आहे. अंतिम बॉल. सामना फिनिश ऑफ साइडला लॉक केलाय. विनिंग फटका फलंदाज मयूर पाटीच्या बॅट मधून आणि सामना जिंकला. अभिनंदन न्यू यंग स्टार शिवशक्ती धाकटी जुई आणि हार्ड लक. खरं तर आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला दातिवली टीम, तुमचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला टॉस साठी उलवे टीम वारंवार सूचना केली जाते, आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या, अन्यथा पॅनल्टी पॅनलाइज केली जाईल. आपण 2 दिवसामध्ये पाहिलं सलग 3 संघांना पॅनल्टी दिली आहे. 1:08 हल्ली टाइम झालाय. जर 1:13 तुम्ही जर इथे उपस्थित दाखवले नाही तर तुम्हाला 2 धाब्यांची पॅनल्टी दिली जाईल, याच्याकडे लक्ष द्या. आणि जसा वेळ तुम्ही खर्च करा पॅनल्टी देखील वाढवली जाईल. हा आयोजकांचा कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज सामना पाहिला, अगदी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये विजय संपादन केला न्यू यंग स्टार शिवशक्ती धाकटी जुई टीमला. आणि लक्ष असू द्या